महासागर न्यूज. नमस्कार. महासागर मध्ये मी स्वप्नील दुधारे आपलं स्वागत आहे. पनवेलकरांच्या पैशाची उधळपट्टी की त्रयस्थ संस्थेचा गब्बर फायदा. महासभेच्या मंजुरीविनाच खारघर हिल महापौर मॅरेथॉनचा घाट घातला गेलाय का, असे एक ना अनेक गंभीर सवाल उपस्थित करत प्रहार संघटनेनं पनवेल महापालिकेच्या कारभारावरती जोरदार तोफ डागली आहे. पाहूयात नेमकं काय आहे हा वाद आणि काय आहेत प्रहारचे आरोप. येत्या 23 ऑगस्टला आयोजित करण्यात आलेल्या खारघर हिल महापौर मॅरेथॉन करून आता नवा वाद उठून आला आहे. मॅरेथॉन पालिकेची असताना नोंदणीसाठी मात्र स्ट्रीट ड्रेस इव्हेंट्स इन हे खासगी पोर्टल का वापरलं जात आहे? नोंदणी शुल्काचा पैसा पालिकेच्या तिजोरीत जमा होणार की खासगी संस्थेच्या खिशात जाणार, या प्रश्नावरून प्रहार संघटनेनं थेट महापालिका आयुक्त आणि महापौरांना पत्र देत चौकशीची मागणी केली आहे. प्रहार संघटनेने उपस्थित केलेले मुख्य प्रश्न आपण पाहूया. 1. लोकप्रतिनिधींना विश्वासात न घेता एवढा मोठा मॅरेथॉन आयोजन हे परस्पर का करण्यात आले? दुसरी गोष्ट अशी आहे की टेंडर प्रक्रिया राबवली की नाही? अर्थातच खासगी संस्थेला काम देताना पालिकेनं ई निविदा किंवा कोटेशन मागवले होते का? त्याच्यानंतरचा प्रश्न आहे, पालिकेची स्वतःची यंत्रणा असताना खासगी पोर्टलवरती नोंदणी फी का आकारली जाते? त्याच्यानंतरचा महत्त्वाचा प्रश्न आहे, सहभागी नागरिकांच्या वैयक्तिक माहितीची सुरक्षा कोण पाहणार? तसेच मॅरेथॉन दरम्यान खेळाडू जखमी झाल्यास जबाबदारी कुणाची? त्याबरोबरच पुढचा प्रश्न आहे, या संपूर्ण आयोजनाचा खर्च आणि जमा होणाऱ्या निधीचं ऑडिट कसं होणार? आपण पाहूया या संदर्भात प्रहारच्या एका कार्यकर्त्यांनी दिलेली मुलाखत. नमस्कार, मी सुनील शिरसाट. पत्र पनवेल महानगरपालिका मॅरेथॉन आयोजित करते. या संदर्भात पनवेल पालिकेने कुठल्याही महासभेच्या परवानगी विना किंवा तांत्रिक मंजुरी न घेता ही मॅरेथॉन आयोजित करत असं दिसते. तसेच त्यांनी ही एवढी भव्य दिव्य स्पर्धा घेत असताना जर त्यांनी काही ई निविदा प्रक्रिया राबवली असती आणि त्यातून लोकांकडे जो काही लेखाजोखा सार्वजनिक केलं असतं तर लोकांना कळेल, परंतु पालिका प्रशासनाकडून ही काही गोष्टी दडपण्यात येतात की काय अशी शंका दिसते. त्याचं कारण असं की जनतेचा पैसा आहे आणि ह्याला कुठलीही निविदा किंवा नियम न लावता ही मॅरेथॉन पार पडते. त्याच्यामध्ये पालिका प्रशासनानं एखाद्या संस्थेला फायदा पोहोचवण्याचा उपक्रम राबवते का, असा प्रश्न पनवेलकरांना पडला आहे. म्हणून त्या संदर्भात आज प्रहारने पालिका आयुक्त मंगेश चिखले आणि महापौर नितीन पाटील यांच्याकडे तक्रार दाखल केलेली आहे. नागरिकांच्या करातून उभारल्या जाणाऱ्या निधीचा वापर नक्की कुणाच्या भल्यासाठी होतोय? पालिका प्रशासन या सर्व आरोपांवरती काय खुलासा करणार, याकडे आता संपूर्ण पनवेलकरांचं लक्ष लागलं आहे. तुम्हाला काय वाटतं? तुमचं मत नक्कीच कमेंट बॉक्स मध्ये कळवा. महासागर